आता मस्त झाली सकाळ आणि चाललेला आहे स्वयंपाकाचा बेत. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच. काल आम्ही सांगितलं होतं की आमच्या घरी कोण येणार आहे. तर आज ताई आलेले आहे, म्हणजे खरं कालच आलेले आहे, पण काल आल्याच्या नंतरचा ब्लॉग काय आम्ही बनवलं नाही, कारण ताई त्यांना जायचं होतं मामाच्या घरी. तर ते गेलेल्या होत्या काल मांजरीला, त्याच्यामुळे मग काल ब्लॉग काढायला टाईमच नाही भेटला. म्हणलं चला सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात होऊन देऊ. आज बघा लागलेलं आहे स्वयंपाकाला. मस्तपैकी चपात्याचं बेत चालू आहे आणि ते चाललेलं आहे कांदा चिरून घ्यायचा. आणि ताईला आज जायचं होतं. पवन आणि ताई दोघं जण आलेले आहेत. तर खरं तर कसं आता जायचं होतं आणि आज गुरुवार आहे, तर ताईला उपवास होता. म्हणलं चला आज मस्त असं स्वयंपाक बनवूया. तर आमचं चाललेली तीच गडबड आणि सकाळी सकाळी कसं कामाची गडबड राहते. तर स्वयंपाक बाकीचं धुणं भांडे आवरले आणि आता स्वयंपाकाला लागलेलो होतो आम्ही दोघी. मम्मी ते आत्ताच आल्या. मम्मी आत्ता एवढ्यात मंदिराकडून आल्या, देवीला आंघोळ ते घालून देवीची पूजा ते करून. आणि आमचं इकडं चाललेलं आहे तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक म्हणजे बराचसा आवरून घेतला. आणि कविता बाहेर तर बघा चाललेलं आहे कांदा ते कापून घ्यायचं. आज मस्तपैकी वरण भात, आपले भजी कुरडईचं पती असं बेत आहे आमची तर मम्मी आत्ताच आल्या मंदिराकडून. तर सगळं पोरांचं आवरून घेतलं, मग लागलेलं होतं स्वयंपाकाला. तर वरण ते सगळं झालेलं आहे आणि फक्त आता तळायचं आणि चपात्याच राहिलेल्या होत्या. लई कडवी ग कांदे. इकडे आपले लालचे कांदे लई मोठे झाले, ते उन्हाळचे. उन्हाळीचे कांदे हा मस्त झाले. हा ते लालचे आहे ना, अजून हेच चालू आहे ना खायचं. आणि जे पहिल्या टप्प्यातले ते चांगले बरं का, आता हे नंतरचे अजून बारीक आहे. पैसे आलं आज लवकर मग आता 9 वाजले असं, 9:30 झाले असं ना. आणि आज आज इथं ऊन आलो. आज उशीर झालं स्वयंपाकाला लागायला, त्याच्यामुळे आज बाकीचं काम आवरून घेतलं ना. मग धुणं भांडे ते सगळं पोरांचं धुणं ते धुवून घेतला नंतर मग स्वयंपाक झाले बरोबर गरम गरम मस्त जेवण तेच ना मग. आणि आज पप्पानी बी लवकर बकरा सोडलेला आहे. आता येतीनच बकऱ्या घेऊन. बाई नंतरून लई ऊन होतं काल, लई ऊन पडलं होतं ना काल मम्मी त्या. हा आणि ना भज्यामध्ये का असा आडा उभा कांदाच कापून घेतला ना, तर बारीक थोडा, तर ते बाहेर राहतो बरं का. आज मी तर थोडा असा कापून घेऊन राहिली. उभा नाही कापला आज. हा कांदा भजी एकच नंतर गरम गरमच तर लगे काढायचं, काढायला लगे खायला तरच भरला ते गाळ झाले नाही चांगला. बघा काल आलेले होत्या ताईन त्या, आणि आज लगे जायची गडबड आहे का ताई. काल आलेलं लगे आज जायची गडबड केली. मग शाळा ना ग. हा ना. पवन दादा सुट्टी होती काय काल. काल पेपर नव्हता आणि आज आज नव्हती. आज नव्हती का. आज दांडी मारली आहे की नाही. त्याला काय होतं. शिव बरं आलं तुमच्याकडे पवन. शिव तू जायचं पवन दादा सोबत. तुला जायचं. याचं काय चाललं खरे. झोपेत उठलं वाटतं आत्ताच आहे ना. बरं आहे मग का आता काही काम नाही सांगा ताई. काम काही नाही आता, पण मग पोरांची शाळा. हा फोन तुम्हाला कधी लागाय सुट्ट्या. सुट्ट्या कधी लागायच्या. पुढच्या महिन्यात का. बरं आहे मग काय. चिव मेव करतो काय शिव. चिव चिव करतो. बघा मम्मी आल्या आणि मम्मीचं लगेच चाललेले शिरा बनवून घ्यायचं. तर मम्मीने मस्त असा गरा मस्त भाजून घेतला बघा तुपामध्ये लाल. आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आदनासाठी. इकडं आपलं वरण भात पण अगोदर बनवून ठेवलेला होता. भाज्याचं पीठ पण काढून घेतलं. मग याच्यात पाणी टाकू का हो? कांद्यात. हां पप्पा कधीत करू आता बकऱ्या घेऊन. हा ना मग गरम गरम लगेच सगळ्यांना जेवायला बरं राहीन द्यायला. मम्मीनं इलायचीची पावडर पण करून घेतली, म्हणजे कुटून घेतली अशी पाट याच्यावर पोळपाटावर. आणि गरा भाजून घेतलेला होता, त्याच्यात साखर टाकली जेवढी लागेल अंदाजाने. आणि इकडं आदण ठेवलेलं आहे. आदनामध्ये तूप पण ते टाकलं आणि आदनाला चांगली उकळी येऊन द्यायची. मग नंतर आपल्याला त्याच्यात गरा टाकून घ्यायचा आहे. आदन उकळल्याच्या नंतर त्याच्यात गरा आणि साखर मिक्स करून घ्यायचं.
आणि चांगला असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय आता गोळे नाही बनत काही नाही. काय ग बघा आता स्वयंपाक पण झाला आमचा आणि आता जेवण करायचे होते. तर मम्मी आणि पप्पा गेले दवाखान्यात. तर आता कविताचं इकडं चाललेलं आहे बघा, भजे काढून घ्यायचं. तर या सगळेजण मस्त गरम बटाट्याचे भजे खायला. तर उन्हाळ्याच्या मध्ये काही कामं नाही राहत, निवंत राहते सगळेजण. हा आता हे बटाटेच केले का? नंतर बटाटे केले, काही कांद्याची उडदाच केले का? कांदा भजी पण केली मस्त. झालं ना आता कर ताट मग लगेच. लगेच ताटं करा. ताई ताईल भूक लागली असं बाई. का हो ताई? भूक नाही लागली पण घरी जायचं ना. घरी जायचं, सकाळचं चाललं आवरायचं. मग काय? तेच लागले मी ताट करायला. मग आता आपले हे नाही आहे ना. हा ना. सगळ्यांना भूक लागल्या काही हा ना ताई म्हणा आता 10-10:30 वाजत आले ना आता. 10-10:30 वाजत आले ना. चिवचा तिला आणायचं ना तिकडे. माग वय रे शंभू सोनपापडी चाल. शंभू शो आला तर तिकडून. शिवाला ते काय शिव सर माझ्या हात भरेला पिठ किती राहिलं झाली ना, एकच घालणार. ते बटाट्याचे बस. शंभू जेवेल बेस ना. आवडत नाही पवन नाही, हे नाही आवडत ते नाही आवडत. पवन काय खाते तुम्ही? काय सांग बारीक मग आम्हाला ना फक्त पाव पाव वारसा लाईक नाही. मम्मीने आज मम्मीच्या हाताने शिरा केलाय बरं का. मस्त केलं नाही का? मम्मी लय तूप टाकी तेव्हा लय भारी लागतो शिरा. मस्त लागत मग. पण तरी आम्हाला गावरान तूप नाही आवडत. मला पण नाही आवडत ते. तुमच्या लय आवडत गावरान तूप. गावरून तुपाचा भरला ना. तुम्हाला कोणतं घ्यायचं? ताई, तुम्ही बसा जेवायला. ताई बसा बरं तुम्ही जेवायला, आम्ही पण बसतो. वा भात का काय लात शंभूला? पापड ताई पापड देतात. अजून काय घ्यायचं मग? बघा आमची सगळी चिल्लर पार्टी बसली जेवायला. शंभू काय खातो? सोनपापडी तू काय करू राहिली? पवन दादा नुसतं वरण आणि पोळी घेतली ताई. हा ना पापडा चटणी आणि पोळी. आमचा शंभूडा बा काय मस्त खाऊ राहिला वरण भात. शिवला घाल ग सोनपापडी तशी नको तू वरण भात. ताई तुम्ही जेव्हा बाई निश्चित दे ना. ताईला आज गुरुवारी हा ना. ताईचं नाही चाललं होतं ते म्हणजे आम्ही जातो सकाळीच. जास्त पडतं ना. हा ऊन लय पडत बाई. शंभूच्या ताटातून हे का ताई गरम गरम भजे घ्या ना. मम्मी त्याच केव्हाच्या त्या काय मी आता. या सगळेजण मस्त जेवायला बघा. गरम भजे, वरण भात, शिरा. कसं उभा राहिला? शिव आता चालायला लागत वाटतं. उभा राहिला. चला चला चला. खुर्चीवर धरून चालत तो. या सगळेजण जेवण करायला. तर बघा बसलेलो आहे आता जेवण करायला. तरी आपल्या जेवणाच्या याच्यामध्ये किती जण नाही. अरे सोपा मम्मी काकण टाकलो पोसा. हा ना वा बाई पहिला कसं हाणतो बा. तो खाऊन घे शंभू, त्याला भात घाल. शिव काय आलं? काय झालं दादाला? काय झालं? सोनपापडी तुला पोळी घे. दीदी नाही आपल्यामध्ये, डिस्को नाहीये. दीदी शाळेत गेली ना. डिस्कोला शाळा नाही पडत आहे मग काही डिस्को. नाही पवन दादा काही नाही टेन्शन आपला. पवन दादा पवन दादाच आपल्यामध्ये भारी आहे. आता पण सांग जायचं जायचं का तुला जायचं का ते सांग. तर आता लय उन्हाचं निघल्या बाई. का होत पवन दादा परत कधी आगमन आहे मग? उन्हाळ्यात सुट्टीला शिवच्या बड्डेला चिकडे
तुला जायचंय का वाडीला जायचंय हो, चल दुसरं. आम्हाला दुपारी घातली होती. 2 वाजता घेतली. आम्ही दुपारी 2 वाजता घातली होती. शंभर काय? बसून द्या. बसून द्या सोडू नका देऊ. चू कोण जातो तू जातो का? भाजी ती घेतलं का सगळे याच्यात घेतला असं ना. ते राहिलंच असेल तरी तिचं जे राहिलं असेल ते. आता साड्या ते सगळे तर जास्त पवन कधी येणार आहे मग? उन्हाळ्यात सुटत लवकर या बरं का. बाय बाय चिवला लई आई निघलं चिव लगेच निघाल याला ना घेऊ मी बाहेर लिहू नये बाय लगेच राहणार पिशवी द्या देता येईन का वरती करा फोन बाय बाय लिहूनच चाललं मी ते आता कोणाला जायचं होतं आता मी सोबत शंभू सोनपापडी झाले मी भांडणं चालू शिवला जायचं का शंभून खूप लावलं वाटतं तोंडाला बाप दिवण नाही घालू आता शंभू काय नखरे लावले शंभूने वरण भातलेच खाल्लं वाटतं हा ना बाप मम्मी तुम्ही आता हे फोरनला झोपी लावा बरं नाही नाही शिव झोपरा शिव किती सकाळचं उठलेलं आहे चप्पल पाय तर बघा तरी पण आत्ताच झालेलं आहे आणि आता बाकीचं काम आवरून घ्यायचं कारण की भरपूर काम म्हणजे टाइम झालेला आहे आणि वा बाई, काय झोपायचं ना शंभर जायचं होतं आता सांग. आता सोबत जायचं होतं हो चला बाई आता येऊन झालं काम हा ना, आवरून. आवरून घेऊ बाई. आता भांडे ते घासून घ्यायचे आणि घरात ते आवरून मग मस्त आराम करू दर्शी 2-1 तास नाही का. हो ना आता काय होतं. आता पप्पा आले कामाचं नियोजन होईल डबल. हा ना. चला तोपर्यंत आवरून घेऊ. अजून धुवा भांडे राहिले ना. धुलं नाही धुतलं ना भांडेच राहिले आता. हा पण ते उठतील ना आता पाणी भरून आले रात्रभर. हा आता उठते ना आता जेवण ते करायचं रे त्यांना लग्नाला जायचं रे शंभू झोपी लावा लागणार एक नंबर. मम्मी ना तुम्ही शोभून झोपी लावा. चल चल बरं आपण आईने जोडी बांधली खूप मम्मी बांधली का हो जोडी हा ना जोडी ते बांधून घेतले म्हणजे बरं राहील. आवडी शाळेत राहील ना. हा ना दीदी शाळेचे कपडे राहील तुझे आता भांडे बाई, घासून आता घेऊ उन्हाचं जातील बाई. हा ना लय ऊन होईना. लय ऊन होईन आता एक तर ऊन पडले पडायला काय लागलं करावं बाई मग किती आवडत पटकन उरकतच नाही. आवरतच नाही ते. तर बघा सगळं काम आवरून घेतलं आणि आता म्हणजे काम आवरल्याच्या नंतर म्हणलं थोडासा आराम करू आणि नंतर मग बघू आपण काय कामाचं आता हे आता कसं ऊन पडलेलं आहे जास्त त्याच्यामुळं काय दुपारच्या नंतर तर वावरात जावंच वाटत नाही. थोडेसे कामे ते राहिले तर बघू आता नंतर जायचं नाही. हा मग चला आमचा ब्लॉग म्हणजे बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढचा ब्लॉग पण बघा कारण आता बघू आता इथे गेल्या आणि आता त्याच्यानंतर आपलं कोणतं कामाचं नियोजन होतं काय आहे की नाही. हा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद.